तर काय झालं, काय झालं बरं, एकदा अकबर बिरबलवर चिडला. बिरबलवर खूप चिडला. इतका चिडला की तो बिरबलला म्हणा, निघून जा माझ्या दरबारातून. माझ्या दरबारातूनच नाही, माझ्या गावातून पण निघून जा. दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहा. मला तुला तोंड तुझं बघायचं नाही. बिरबल काय करणार, बादशाहाने ऑर्डर दिल्यावर जायलाच पाहिजे. गेला बिचारा, दुसऱ्या गावाला जाऊन राहिला. पण बिरबलला बादशाहाची खूप आठवण यायची आणि बादशाहाला पण बिरबलची खूप आठवण यायची. पण आपण आता त्याला हाकलून दिलं, आपण कसं परत बोलवायचं. तो काय म्हणला, मी एक आयडिया करतो. मला एक बिरबलसारखा आणखीन एक हुशार माणूस शोधता आला मला, तर मी त्याला नोकरीवर ठेवतो. म्हणजे बिरबलची कमी मला हे वाटणार नाही बरं का. म्हणून त्यांनी सांगितलं, बादशाह हुशार माणूस शोधत आहे रे, असं वाटतं. बिरबलला कळलं बादशाह असा हुशार माणूस बघतोय. ते काय केलं, वेश बदलला बरं का, दाढी मिशा चिकटवल्या तोंडावर आणि त्या गावावर निघाला चालत. तर तेवढ्यात काय झालं, एक घोड्यावरून एक माणूस आला मागून आणि त्याला म्हटला बिरबलला, काय रे, एक उंट आणि एक बाई आणि एक मुलगा त्याच्यावर बघितलंस का तू. तो म्हटला, हो, एक उंट आणि एक बाई होती त्याच्यावर, ते गेले पुढे आत्ता इथून. तो म्हटला, मग कुठे गेले ते. तो म्हटला, ते नाही मला माहीत, मी बघितलं नाही उंट आणि त्याच्यावर जाणारी बाई आणि मुलगा. तो म्हटला, तू बघितले नाही आणि तरी तू मला सांगतो की ते गेले म्हणून. हो, आणि तो उंट डावा डोळा त्याचा आंधळा पण होता म्हटला. म्हटलं, ते पण तुला माहिती आहे आणि तू म्हणतो त्यांना बघितलं नाही. तू नक्की त्या उंटाला आणि त्या बाईला आणि त्या मुलाला पकडून कुठेतरी बंद करून ठेवलं आहेस. चल, तुला मी अकबरकडे घेऊन जातो. त्या पकडून त्याला अकबरसमोर उभं केलं. अकबरने काय ओळखलं नाही की हा बिरबल आहे म्हणून, दाढी मिशा वाढलेल्या आहेत. तो माणूस म्हणला, घोडेवरचा आला होता तो, हे बघा, हाच माणूस नक्की माझ्या उंटाचा आणि त्या माझ्या बायकोच्या आणि माझ्या मुलाचा चोर आहे. कारण मी त्याला जेव्हा विचारलं, त्यांनी मला सगळं सांगितलं की इकडून उंट गेला आहे, त्या उंट एका डाव्या डोळ्याने आंधळा आहे, त्याच्यावर एक बाई आणि एक मुलगा बसलेले आहेत. आणि मग म्हणतो मी बघितलंच नाही यांना, असं कसं शक्य आहे बरं का. तर अकबर म्हणला, हो, तू एवढं सगळं सांगू शकलास तर तू बघितलं नाही असं कसं होईल. तू बघितलं असणार त्याला, सांग मला लवकर कुठं ठेवलं आहेस त्यांना, नाही तर तुला पण तुरुंगात टाकून देईन. बिरबल होता, दाढी मिशा लावून आला होता. तो म्हटला, सोपं आहे, मी बघितलं की मातीमध्ये उंटाच्या पावलाची खुणा दिसत होती, त्यामुळे इथून उंट गेलाय मला कळलं. बरं, पण तुला एका डोळ्याने आंधळा आहे कसा कळलं, डाव्या डोळ्याने आंधळा आहे हे तुला कसं कळलं. तो म्हणला, काय आहे, मध्ये एका भागात खूप गवत आहे, तर तो उंट जो होता ना, तो फक्त उजवीकडचं गवत खात होता, डावीकडचं गवतच खात नव्हता. कारण त्याला डाव्या साईडला दिसत नव्हतं, उजव्या साईडला दिसत होतं, म्हणून तिकडचं गवत खात चालला होता. मी बघितलं, एका साईडचं गवत कमी आहे, एका साईडचं गवत मोठं आहे. म्हटलं, उजवीकडचं गवत उंटाने खाल्लं आहे, म्हणजे त्याला डाव्या डोळ्याने दिसत नव्हतं. पण हे कसं तुला कळलं की त्याच्यावर एक बाई आणि मुलगा होता म्हणून. तो म्हणला, ते पण सोपं आहे. एका ठिकाणी तो उंट वाळूमध्ये थांबला होता विश्रांतीसाठी, आणि तो जेव्हा खाली बसला होता तेव्हा बाई आणि मुलगा खाली उतरले. त्या मुलाच्या छोट्या पायाच्या खुणा मला दिसल्या, बाईच्या मोठ्या पायाच्या, बायकाच्या चप्पल असते तसे दिसल्या. त्याच्यावरून मला कळलं की ह्याच्यावर एक बाई आणि मुलगा आहेत म्हणून. अकबर खूप खुश झाला. त्या घोड्यावरच्या माणसाला म्हटलं, ह्यात हा चोर नाही, जा तू, जा दुसरीकडे शोधून काढ चोर तुझा. आणि त्या माणसाला म्हटला, अरे वा, मला माझा हुशार माणूस सापडला, ये माझ्या जवळ ये, मला तुला मिठी मारू दे. असं म्हणून त्याने त्याला बोलवलं. त्याला मिठी मारल्याबरोबर काय झालं, त्याची चिकटवलेली दाढी यायला लागली बाहेर. आणि अकबर बघतच बसला की अरे, हा दुसरा कोणी नसून हा बिरबलच आहे.
अशा पद्धतीने परत बिरबल अकबरच्या दरबारात कामासाठी येऊ लागला आणि दोघांनाही खूप आनंद झाला. अजून एक